आर्ट फेस्टिवल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पण त्यामागचा इतिहास माहिती आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया. नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघताय ट्रस्ट फुकाबरी. दक्षिण मुंबई भागात दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला भरणारा हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल हा भारतातील सर्वात मोठा विनामूल्य बहुसांस्कृतिक महोत्सवांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या महोत्सवाची सुरुवात 1999 साली झाली असून कला, संस्कृती आणि वारशाच्या जतनासाठी हा महोत्सव एक महत्त्वाचा मंच ठरला आहे. 1998 मध्ये झालेल्या काळा घोडा असोसिएशन या संस्थेने या महोत्सवाची सुरुवात केली. काळा घोडा या परिसराला एक समृद्ध कला केंद्र म्हणून विकसित करणे आणि या ऐतिहासिक भागाचा वारसा जतन करणे हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश होता. काळा घोडा हे नाव येथे पूर्वी असलेल्या ब्रिटिश राजा एडवर्ड सप्तम याच्या काळ्या दगडी अश्वारूढ पुतळ्यावरून पडले आहे. हा पुतळा 1965 मध्ये हटवण्यात आला होता. मात्र 2017 साली स्पिरिट ऑफ काळा घोडा या नावाने अश्वारूढ नसलेला घोड्याचा नवा पुतळा पुन्हा उभारण्यात आला. सुरुवातीला छोट्या स्वरूपात सुरू झालेला हा महोत्सव आज नृत्य, संगीत, नाटक, साहित्य, चित्रकला, चित्रपट, कार्यशाळा, वारसा आणि कला स्थापत्य अशा 12हून अधिक कला विभागांचा समावेश असलेला भव्य उत्सव बनला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला असून देश विदेशातील कलाकार आणि हजारो रसिक दरवर्षी येथे सहभागी होतात. आणि ह्या वर्षी म्हणजेच 2026 साली काळा घोडा कला महोत्सवाची 26वी आवृत्ती साजरी होत असून यंदाच्या महोत्सवाची संकल्पना अहेड ऑफ द कर्व्स म्हणजेच काळाच्या पुढे विचार करणारी कला आहे. नवोन्मेष, भविष्याभिमुख दृष्टिकोन आणि कला क्षेत्रातील नेतृत्व यांचा गौरव करताना परंपरेशी असलेली नाळ जपण्यावर यंदाच्या महोत्सवात विशेष भर देण्यात आला आहे. आज काळा घोडा कला महोत्सव हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम न राहता भारतीय कला संस्कृतीच्या प्रवाहाला दिशा देणारा मंच म्हणून ओळखला जातो आणि मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग बनला आहे.